गिरदवडी तालुका खेड जिल्हा पुणे येथे दिनांक 1 मे 2025 रोजी रिपब्लिकन युवा सेनेच्या चाकण शहराध्यक्षपदी श्री सचिन शंकरराव वानखेडे यांची निवड करण्यात आली। दरम्यान यावेळी रिपब्लिकन युवा सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष माननीय सदानंद गवळी यांच्या हस्ते श्री सचिन वानखेडे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच यानंतर रिपब्लिकन युवा सेनेच्या चाकण शाखा अध्यक्षा सौ ललिता सुरळकर, उपाध्यक्षा सौ सविता दाभाडे, सचिव सौ दीक्षा पवार यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच या कार्यक्रमाला श्री राहुल तायडे, श्री राजू तायडे, श्री भीमराव पहुळकर, श्री नितीन वानखेडे, श्री अमर पहुळकर, श्री प्रशांत तायडे, श्री अमर कळसे, श्री नाना पहुळकर, श्री प्रशांत इंगळे यांच्यासह रिपब्लिकन युवा सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती। माय माऊली न्यूज चॅनल साठी महादेव चोरमल्ले, शहर प्रतिनिधी चाकण। सर्व महिला पण इथं आहेत आणि आपला युवक वर्ग पण आहे आणि बेसिक वर्ग पण आहे। रिपब्लिकन सेना म्हणजे काय हे पहिला तुम्हाला माहिती देतो। रिपब्लिकन सेना म्हणजे बाबासाहेबांचे नातू आनंदराजे आंबेडकर साहेब यांचा पक्ष आहे। या पक्षाचे काम करण्याची पद्धत तर रिपब्लिकन सेना म्हणजे तरुण मनाच्या बहुजनाच्या न्याय हक्कासाठी लढणारी रिपब्लिकन सेना आहे। गेल्या 15 वर्षापासून या रिपब्लिकन सेनेमध्ये या पुणे जिल्ह्यामध्ये मी कार्यरत आहे। मला स्टार्टिंगला शाखा अध्यक्षपद मिळालं, त्याच्यानंतर शहर उपाध्यक्षपद मिळालं, त्याच्यानंतर तालुका संघटक पद घेतले मी, त्याच्यानंतर खेड तालुका अध्यक्ष झालो, नंतर जिल्हा उपाध्यक्ष झालो आणि आज मी जिल्हा अध्यक्ष पदावर कार्यरत आहे। हा एवढा मोठा संघर्ष मी पार केला। त्याच्यामध्ये विदर्भामध्ये 11 जिल्हे आहेत। 11 जिल्ह्यांमधून आलेला वर्ग इथं काम करण्यासाठी सकाळी 7 वाजले की कंपनी गाठतो आणि संध्याकाळी घरी येतो। म्हणजे दिवस उजळला की तो कामाला जातो आणि मावळताना तो घरी येतो। त्याच्या पाठीमागं कारण आहे, मुलांचं शिक्षण आहे, भाडं आहे, किराणा आहे, बरोबर आहे। आणि कंपनी आपल्याला जास्तीत जास्त 12,000 ते 15,000 किंवा 20,000 पगार देत असेल, बरोबर आहे। तर त्याच्यामध्ये काय आहे, मुलांचं शिक्षण परिपूर्ण होऊ शकत नाही, मुलांचे दवाखाने, आपले स्वतःचे दवाखाने परिपूर्ण होऊ शकत नाही, आपल्या अडचणी पूर्ण होणारच नाही आणि होतही नाही, ही परिस्थिती आहे। आणि आपलं जीवन पूर्ण तकतकीचं जीवन राहिलेलं आहे। सकाळी 7 वाजले की कंपनी गाडा, संध्याकाळी 7 वाजता घरी या, जेवण करून झोपा, बरोबर आहे। त्याच्यामध्ये समाजाने करायला काय पाहिजे, उद्देश असा आहे की समाजाने काय केलं पाहिजे। समाजाने रिपब्लिकन सेनेला जॉईन झालं पाहिजे। रिपब्लिकन सेनेमध्ये जॉईन झाल्यानंतर त्याचे फायदे असे आहेत, तुमचा सरकारी दवाखाना असेल तर आपल्या एका फोनवर तिथं आपला पेशंट ऍडमिट होतो। तुमचं पोलीस स्टेशनचं मेटर असेल, या तालुक्यामध्ये 4 पोलीस स्टेशन मोठाले आहेत। एक चाकण पोलीस स्टेशन आहे, एक आळंदी पोलीस स्टेशन आहे, एक माळुंगी पोलीस स्टेशन आहे आणि एक राजगुरुनगर पोलीस स्टेशन आहे। या 4ही पोलीस स्टेशनमध्ये पीआय आपल्या संपर्कामधले आहेत, कारण वारंवार आपले मुद्दे तिथपर्यंत जातात, वारंवार आपण त्या पोलीस स्टेशनला जातो, आपल्या गोरगरिबांचे मुद्दे आपण सॉल्व्ह करतो। शिवाय आपण 1 रुपयाही कोणाचा घेत नाही, कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याचं आपण काम करतो। या घराण्यामध्ये कोणाचीही चोरी लाभाडी चालत नाही। इथं फक्त स्वाभिमानी पदाधिकारी टिकू शकतो, तो पदाधिकारी गरीब असला तरी चालेल।